नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. बघा, माणूस हा समाजप्रिय आहे आणि माणसाला समाजात राहायला आवडतं, सगळ्यांच्या सोबत राहायला आवडतं, सहवासात राहायला आवडतं. म्हणून तो प्रत्येक वेळेस कुणा ना कुणाचा सहवास शोधत असतो. दिवस तर कसाही निघून जातो, पण रात्र मात्र निघत नाही असं खूपदा होतं. दिवसा आपण काही ना काही ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि त्यामुळे आपला दिवस थोडाफार तरी जातो, परंतु रात्री मात्र खऱ्या अर्थाने माणसाला एकटेपणा सुरू होतो. आता उतारवय हे असं असतं की ज्या वेळेस आपल्यासोबत आपलं कुटुंब असतंच असं नसतं. बऱ्याचदा मुलगा असून हे नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा काही कारणाने म्हणा दूर असतात, किंवा आपला नवरा असला तरीसुद्धा तो काही कारणाने दूर राहत असतो. अशा वेळेला स्त्रीला एकटीला राहावं लागतं. मग अशा वेळेला नेमकं काय करायचं हा प्रश्न खूप मोठा पडतो आपल्यासमोर, की कसा दिवस अख्खा घालवायचा. कारण एकटेपणा हा कुणालाच नकोसा असतो. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या मुलांमध्ये राहावं, सुनालेकींमध्ये राहावं, नातवंडांमध्ये राहावं. असं सगळं ही मिश्र अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते. एकत्र राहण्याचे सुद्धा खूप फायदे असतात, एकत्र राहण्याचे सुद्धा खूप तोटेही असतात. आपण जेव्हा एकत्र राहतो तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे जेव्हा आपण आपल्या कुटुंबामध्ये जातो तेव्हा खूप छान वाटत असतं. त्या कुटुंबामध्ये सगळेच असतात, जावा असतात, दीर असतात, नणंदा असतात, सासू सासरे असतात, मुलं बाळं असतात, भाचवंड असतात, नातवंड असतात. त्या सगळ्यांच्या सोबत आपला कसा वेळ जातो आणि केव्हा तो वेळ जातो निघून हे सुद्धा कळत नाही. कारण सगळ्यांमध्ये आपण छान गप्पा मारत कामं करण्यामध्ये सगळ्यांमध्ये गुंतून जातो आणि त्यामुळे आपला वेळ कसा जातो हे आपल्याला कळत नाही. परंतु जेव्हा एकटेपणा राहण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला खूप असं जाणवतं की आता एकटं आपण कसं राहणार आहे हा प्रश्न पडतो. एकत्र राहताना आपल्याला एकत्र राहण्याचे सुद्धा फायदे नक्कीच आहेत. कसं असतं बघा, की एकत्र राहताना सुद्धा आपण छान एकत्र राहिलो तरच त्या एकत्रपणाला अर्थ आहे. म्हणजे कुटुंबात वाद होत असतात, तंटे होत असतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुरबुरी होत असतात, परंतु त्या कुरबुरी झाल्या तरी आपण त्या लगेच विसरून त्या दूर करून एकत्र येऊन पुन्हा राहत असतो. पण जर एकत्र कुटुंबात राहून सुद्धा आपण जर आनंदी नसू, सतत एकमेकांची उणीधुणी काढू किंवा सतत एकमेकांना वेडवाकडं बोलू तर ते आपल्याला फार काळ सहन होत नाही. त्यामुळे आपण मग नंतर एकत्र राहण्याचा विचार बंद करून टाकतो आणि मग एकटं राहण्याचे सुद्धा खूप फायदे पण आहेत आणि तोटेही आहेत. तुम्ही म्हणलात, तुमचा दृष्टिकोन जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जसा दृष्टिकोन ठेवाल तसा तुमच्या दृष्टिकोनाप्रमाणे तुम्हाला तुमचा दिवस छान वाटेल. एकटं राहण्याचे सुद्धा तसे फायदे आहेत, कारण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता. तुम्हाला कोणी टोकणारं नाही, तुम्हाला कोणी रोखणारं नाही, तुम्हाला कोणी काही म्हणणारं नाही. त्याच्यामुळे तुम्ही तेही करू शकतात. पण त्याचबरोबर तुम्ही जेव्हा एकटं राहता तेव्हा तुम्ही जर तुमचे स्वतःचे छंद जपले नाही, आवडी जपल्या नाही, तर तुम्हाला खूप कंटाळाही येतो. आणि तुम्ही साधारणपणे कसं असतं, 60च्या वरती जेव्हा माणसाचं वय होतं त्यावेळेला त्याचे जे शरीर आहे, जे अवयव आहेत ते बोलायला लागतात, हातपाय दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात, कुरबुरायला लागतात. आणि मग तुम्हाला किती जरी वाटलं सगळीकडे जावं, सगळ्यांकडे राहावं जाऊन, तरी ते शक्य होत नाही, कारण तुमच्याकडनं काही कामं होत नसतात. मग तुम्ही बाहेरही फार जाऊ शकत नाही. अशामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला सुरुवात होतो. आणि म्हणून एकटेपणा हा तुम्हाला असं वाटतं तर तुम्हाला आपण आपल्या शेजारी पाजारी आपले संबंध नक्कीच टिकवू शकतो, एकत्र जाऊ येऊ शकतो. तर एक आमच्यातलं उदाहरण आहे. एक आमच्या ओळखीच्या मावशी आहेत, त्या अगदीच 77-78 वर्षाच्या एकट्याच राहत होतात. मुलगा त्यांचा फॉरेनला असतो, त्याच्यामुळे तो इथे येण्याची शक्यता नाही कधीच. तर त्या मग काय करायच्या की शेजारी पाजारी ज्या सगळ्या अशा लेडीज असायच्या त्याच लेडीजमध्ये जाऊन त्यांच्या घरी जायच्या, त्यांना काहीतरी घरात बनवलेला पदार्थ नेऊन द्यायच्या. मग कधी कधी त्या यायच्या, म्हणजे त्या वयाने लहान असत लेडीज किंवा मोठ्या असत, पण त्या सगळ्यांकडे जायच्या. कुणाचं दुखलं खुपलं तर जायच्या. त्यामुळे काय व्हायचं की त्यांचा दिवस तर निघून जायचा. आणि दिवस निघून गेल्यानंतर मग फक्त रात्र मात्र त्यांना खायला उठायची. मग रात्री कसं करायचं, पण तरी ठीक आहे, त्या विचार करायचे की रात्री छानपैकी झोप झाली की सकाळी परत फ्रेश. अशा विचारांनी त्या नेहमीच पॉझिटिव्ह विचार घेऊन जगत होत्या, सकारात्मक विचारांनी जगत होत्या आणि अजूनही जगतात. त्यामुळे त्यांना त्यांचं जगणं तसं सुसह्य होतं. त्यांना तशी बागकामाची वगैरे पण आवड असल्यामुळे त्या बागकामामध्ये पण वेळ घालवायच्या.
त्यांना शिवण कामाची सुद्धा आवड असल्यामुळे त्या थोडंफार हाताने काहीतरी देवाची वस्त्र शिव किंवा देवाचे आसन शिव असं काहीतरी त्या करायच्या. खूप काही करायच्या कारण आता 77-78 वय म्हणलं की खूप काही होत नाही, माणसाकडनं हातपाय थकलेले असतात. आणि त्यामुळे त्या स्वतः जगत होत्या. आणखीन एक उदाहरण असं आहे की आमच्या आत्या होत्या. त्या आत्यांचा स्वभाव असा होता की कुठं जायचंच नाही कुणाकडं, म्हणजे त्या कुणाहीकडे कामाशिवाय जायच्या नाहीत. मग त्यांना एकटेपणा खूप खायला उठायचा. त्या विचार करायचे की एकटेपणा मी कसा घालू, पण सगळा त्यांचा दिवस निघून जायचा. मग रात्री त्या म्हणायचे की अगं इतका कंटाळा येतो रात्रीभर. प्रत्येकाचं कसं असतं, संसार असतात, त्याच्यामुळे रात्री त्यांच्याकडे झोपायला कोणी जात नव्हतं. पण त्यांचं सुद्धा वय 80-82च्या घरात होतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडं जाऊन राहणं असं कोणाला शक्य नव्हतं. आणि त्यांचं कधीतरी दुखणं वगैरे खुपणं वगैरे आलं तर मग काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहायचा. बरं जवळ कोणी असेल तर जाईल, पण सतत आपला संसार सोडून त्यांच्याकडे कोणी जाऊन राहणं शक्य नव्हतं. आणि त्यांना कोणाकडे जाऊन राहायला आवडत नव्हतं. मग त्यांना त्यांचा एकटेपणा खूप खायचा. तर मग म्हणून यावेळेला अशा वेळेला काय करायचं, तर माणसांमध्ये राहण्याची ही प्रवृत्ती जी आहे, थोड्याफार गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागतं. कसं असतं बघा की आपण सगळ्यांच्या सोबतच राहतो म्हणजे सगळं छान छानच घडतं, गुडी असतं असं तर काही नसतं. अगदी आपल्या मुलांच्या सोबत राहिलो तरी गुडी नसतं, शेजारपाजाऱ्यांच्या सोबत राहिलो तरी गुडी नसतं, आपल्याला कुठेतरी कोणाचं तरी काहीतरी खटकत असतं. परंतु त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून जर आपण राहिलो तर आपण छान जगू शकतो, आनंदाने जगू शकतो, आनंदाने राहू शकतो. कारण किती जरी झालं तरी माणसं सगळी आपलीच, ती घरातली असो की बाहेरची असो. खूपदा तर असा अनुभव येतो की बाहेरची माणसंसुद्धा आपल्याला बरीच मदत करतात. कारण घरची माणसं जर आपली दूर असतील तर शेवटी त्यांनाच आपल्याला जोडावं लागतं आणि त्याच्याशिवाय आपल्याजवळ काही पर्याय नसतो. त्याच्यामुळे सगळ्यांना जोडून राहणं हा स्वभाव ज्यांचा असतो त्यांना एकटेपणा कधी खात नाही. पण एकटेपणामध्ये सुद्धा कसं असतं बघा, एकटेपणा म्हणजे खूप जणांना असं असतं की नवरे असतात, नवरे नसल्यानंतरचा एकटेपणा हा आपल्याला नाईलाज असतो म्हणून सहन करावा लागतो. पण नवरा असताना सुद्धा तो जर दुसरीकडे राहत असेल, नोकरी करत असेल तर तो एकटेपणा म्हणजे लादलेला असतो. कारण की त्याच्या ठिकाणी जाऊन आपल्याला राहणं शक्य नसतं, कारण हातपाय आपले काम करत नसतात, शारीरिक अडचणी असतात. शिवाय आपलं जे मेन मुख्य घर असतं तिथं सगळं आपलं सगळं असतं आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊन राहू शकत नाही. मग त्याला आपण असं म्हणूयात की हा लादलेला एकटेपणा असतो. पण ज्यांना स्वतःला समाज कार्य करायची आवड आहे, की ज्यांना स्वतःहून काहीतरी देशासाठी करायची इच्छा, जसं की वाजपेयी आपण म्हणूयात, आपले मोदी आहेत, तर ही लोक स्वतःहून यांनी एकटेपणा निवडलेला आहे. तर ह्यांना यांचं सगळं जे कार्य आहे हे समाज कार्यामध्ये त्यांचा वेळ व्यतीत करतात, त्याच्यामुळे त्यांचा वेळ छान जातो. आणि ज्यांच्यावर म्हणजे आता सामान्य जी लोक असतात आपल्यासारखी, ती जी लोक आपण एकटे राहतो, तर त्या लोकांनी मग काय करायचं, मग अशा वेळेला शेजारच्या मुलांना बोलवायचं, त्यांचं संस्कार वर्ग घ्यायचे, किंवा मग आपण काहीतरी लेडीजचा कार्यक्रम घरामध्ये भजनाचा सुरू करायचा. असं काहीतरी आपण सगळं हे एकत्रितपणे करून आपला दिवस व्यतीत करू शकतो. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची. आमचा एक ग्रुप आहे, आमच्या ग्रुपमध्ये सगळे असे माझ्यापेक्षा बरेच मोठे आहेत, पण तरीसुद्धा 70च्या वगैरे घरात आहेत. पण आम्ही सगळे एकत्र येतो आणि असं एक पुस्तक वाचन, पुलंचं पुस्तक घेतलं तर त्यांचं वाचन करायचं. मग त्या वाचनावरती काय आपण त्याच्यातनं शिकलो किंवा काय नेमकं आहे हे बघितलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळं आपलं जीवन व्यतीत करायचं. खूपदा हे सगळं मनापासून स्वीकारणं आणि अस्वीकारणं ह्याच्यावरती आहे. तुम्ही जर मनापासून स्वीकारलं तर ते तुम्ही सहजपणे पार करू शकता, पण जर तुम्ही मनापासून नाही स्वीकारलं तर तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो. आणि त्याच्यामुळे म्हणून म्हणलं की काही फायदे काही तोटे असे हे प्रत्येक गोष्टीचे असतात. आणि म्हणूनच आपण एकटेपणावर मात कशी करायची, तर ही एकटेपणावर मात अशीच तुम्हाला करणं भाग आहे. कारण तुम्ही TV किती पाहणार, सिरियल्स किती पाहणार, मोबाईल किती बघणार, तेही सतत पाहणं चांगलं नाही. त्याच्यामुळे एक आपल्या दिवसाचा एक जो शेड्यूल असतो तो ठरवून ठेवायचा की सकाळी उठल्यापासून तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर हे असं काहीतरी स्वतःच एक तुमचा तक्ता तयार करायचा की सकाळी उठल्यापासून इतके वाजून इतके वाजेपर्यंत आपण हे करायचं. म्हणजे आता माझं स्वतःचं रुटीन जर म्हणाल तुम्ही, तर माझं असं आहे की सकाळी 6-6:30 उठल्यानंतर माझा व्यायाम, योगा हे सगळं असतं. त्याच्यानंतर मग गरम पाणी पिणं, चहा घेणं, त्याच्यानंतर मग नाश्ता करणं, त्याच्यानंतर मग स्वतःच्या स्वयंपाकाची तयारी करणं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये असा मी दिवस अख्खा माझा असं लिहून ठेवलेला असतो. त्याप्रमाणे मी माझा
वेळ घालवते. तुम्ही सुद्धा करून बघा, कारण तुम्ही जर असं केलं ना तर तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुमचा वेळ दिवस अख्खा कसा जातो हेही कळत नाही. माझे व्हिडिओ बनवणं असतं. तर अशा सगळ्या पद्धतीने तुम्ही आपला वेळ नक्कीच व्यतीत करू शकता. आणि असं केल्यानंतर तुम्हाला अजिबातच जाणवणार नाही की तुमचा एकटेपणा आहे. आणि संध्याकाळी आपल्या जोडीदाराबरोबर असेल तर आपण छान फिरायला जायचं, आणि नसेल तर आपण वॉकिंग करायचं. थोडंफार खाली म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जर आपण जाऊन बसलो तर आपल्याला बऱ्याच बायका मिळतात, त्यांच्यामध्ये बसायचं, गप्पा मारायच्या, त्यांच्याबरोबर आपल्या विचारांची देवाणघेवाण करायची. असं सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला याच्यातनं फायदा होतो आणि आपण नक्कीच याच्यातनं बाहेर पडू शकतो. परंतु एकटेपणा कसा घालवायचा हा विचार न करता आपण कसं जगायचं एकटेपणामध्ये हे जर शिकलो तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. म्हणून मग एकत्र राहणं योग्य की एकटं राहणं योग्य हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर मला तुम्ही नक्की तुमच्या कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला कसं वाटतं, एकटेपणाने राहणं जगणं चांगलं वाटतं, छान वाटतं, आनंदाचं वाटतं की एकत्र कुटुंबात राहणं तुम्हाला आवडतं? मला नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. एक लाईक तर नक्कीच करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील. धन्यवाद.